अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गैरकृत्य करणाऱ्या आरोपी विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलीस अल्पवयीन मुलीच्या सांगण्याप्रमाणे तक्रार घेत नसल्याने कुटुंबीय आणि त्यांच्या वकिलांचे पोलीस ठाण्यातच वाद निर्माण झाले होते. पोलीस तरुणीवर दबाव आणत असल्याचा आरोप देखील वकिलांनी केला आहे. अखेर रात्री उशिरा या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी 2 पथके रवाना करण्यात आले असून पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे. साहेब, माझं नाव ॲडव्होकेट बलराज चौहान आहे आणि मी इथे नेमकी उल्हासनगर 1 नंबर पोलीस स्टेशनमध्ये काल आलो होतो. पोरगी उल्हासनगरमध्ये राहते ती आणि एक पोरगा त्याला लय त्रास देत होता आणि ते लोक म्हणजे एक पार्कमध्ये भेटले होते. त्याच्यानंतर तो पोरगा त्या चिमुकली पोरगीला 17 वर्षाची आहे ती पोरगी, तिला बोलून फसून तिला एक दिवशी घेऊन गेल्यानंतर ती एकदम हादरली आणि त्याला काय सुचत नव्हता आणि ती घरी पण एकदम डिप्रेशनमध्ये होती. 3 महिन्यानंतर ती पोरगी एक शक्ती घेऊन आली आपल्याकडे आणि ती बोलली, दादा माझा असं प्रॉब्लेम झालेला, तुम्ही माझा कंप्लेंट इथे दाखल करा उल्हासनगर 1 नंबरला. तर मी बोललो, ताई मी आहे तुमच्यासोबत, मी इथे आलो उल्हासनगर 1 नंबरला. ती पोरीला बसवला. नेमकी ते पोलीसवाले लोक जे पण अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ते लोक त्याच्यावरती दबाव आणला आणि ते लोक जसं सांगायचं होतं ना तसं ते लोकांनी काही स्टेटमेंट नाही केला. त्यानंतर ती पोरगीने मला बोलवला, दादा तुम्ही इथे या, माझा हे लोक कंप्लेंट घेतलं आहे पण माझ्या बोलण्याप्रमाणे ते लोकांनी घेतली नाही. तर मी आयुक्ताला जे पण होते त्यांना विचारलं की तुम्ही का नाही घेतले ते स्टेटमेंट असं. तर ते लोक बोलायला लागले, तुमचा काय अधिकार आहे ते, तुम्ही कोण आहे असं तसं. मी बोललो, साहेब मी ॲडव्होकेट आहे त्यांचा, बलराज चव्हाण नाव माझा. तर बोलतो तुमचा ॲडव्होकेसी तुम्ही इथे नका दाखवू, तुम्ही तुमचा कोर्टमध्ये दाखवा. आणि नेमकं ते अजून 4-5 पोलीसवाले आले आणि मला ढकलून सर्व माझे अजून एक 2-3 लोक होते त्यांना पण ढकलून, माझ्याकडे त्यांचा आहे व्हिडिओ वगैरे, तुम्हाला मी दाखवू शकतो. ते लोक असंच ट्रीट करतात. ते लोक कुठेही ॲडव्होकेटला सपोर्ट नाही करत. ते लोकांची मनमानी चालू आहे. ते लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर गव्हर्नमेंट सर्वंटसारखंच काम करायचं. आणि मला अंबरनाथ बार असोसिएशन आणि उल्हासनगर बार असोसिएशन आणि कल्याण बार असोसिएशनला विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा याच्यामध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनला तुम्ही सपोर्ट करा. सर, पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगणार? काल रात्री फिर्यादीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशनला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीचा शोध कामी 2 टीम रवाना केलेल्या आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी असा आरोप केला आहे की तो गुन्हा परवा दिवशी दाखल होता पण केला नाही आणि त्यांना पोलिसांनी असं म्हणजे बाहेर काढल्याचं हे देखील तो व्हायरल करतात. काय त्याबाबत काय माहिती नाही? पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यामध्ये पीडितेचं कोणतंही ओळख उघड होऊ नये म्हणून जमलेल्या लोकांना आमच्या अधिकाऱ्यांनी बाजूला जाण्यास सांगितलं असता त्यांना त्याचा राग आला म्हणून ते आरोप करतात, पण त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही.